श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये आत्ता 18वा अध्याय चालू होत आहे। उच्चारण ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथाष्टादशोऽध्यायः। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। ठीक पदच्छेद। अर्जुनः उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। ठीक अन्वय। अर्जुन उवाच महाबाहो हे महाबाहो ऋषिकेश हे ऋषिकेश केशिनिषूदन हे केशिनिषूदन। संन्यासस्य त्यागस्य च तत्त्वं पृथक् वेदितुम् इच्छामि। ठीक आहे। बघा मुख्य शीर्षक लिहा। श्लोक नंबर 1 ते 12 त्यागाचा विषय। त्यागाचा विषय। ठीक आहे। चला तर आता 18व्या अध्यायाला आरंभ झाला आहे। पण 18वा अध्याय कसा सुरू झाला तर आतापर्यंत 1 पासून तर 17 पर्यंत 17 अध्यायात्मक हे गीताशास्त्र या ठिकाणी कथित केल्या गेलं। आतापर्यंत सांगितलेल्या 17 अध्यायाचं तात्पर्य एकत्र सांगितल्या जावं। अर्थात संपूर्ण वेदाचा जो मतितार्थ आहे तात्पर्यार्थ आहे तोही एका ठिकाणी सांगता यावा या दृष्टिकोनातून या अध्यायाची सुरुवात होते, आरंभ झाला आहे। पण त्यातही अर्जुनाचा एक प्रश्न आहे। त्या प्रश्नाचा उच्चारण त्या प्रश्नाचा उल्लेख या पहिल्या श्लोकात अर्जुन करतो आणि पुढे भगवंत त्याचं उत्तर देतात। अर्थात हा जो अध्याय आहे जरी अर्जुनाच्या प्रश्नाने सुरुवात होत असला तरी पण या अध्यायामध्ये संपूर्ण गीताशास्त्राचं आतापर्यंत झालेल्या सर्व अध्यायाचं सार, सर्व अध्यायाचा विषय, तात्पर्य, संपूर्ण वेदाचा अर्थ एकत्र रूपाने आलेला आहे। ठीक आहे। आता त्यामध्ये मागचा जो अध्याय झाला अर्थात 17 नंबरचा अध्याय सर्वेषु हि अतिथीषु अध्यायेषु उक्तार्थ अस्मिन् अध्याये अवगम्यते। अर्जुन तू संन्यास त्याग शब्दार्थ हो, परंतु अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका झाली की संन्यास आणि त्याग या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे की भिन्न भिन्न आहे। या दोन्ही शब्दाचं तत्व, दोन्ही शब्दाचा यथार्थ अर्थ जाणण्याची इच्छा करणारा अर्जुन या श्लोकातून प्रश्न विचारत आहे भगवंताला। काय म्हणतो अर्जुन बघा अन्वयानुसार अर्थ।
तर अर्जुनाने भगवंतासाठी 3 विशेषण या ठिकाणी वापरलेले आहे. हे महाबाहो 1, हे ऋषिकेश 2 आणि हे केशिनीशूदन. केशी नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाचा नाश भगवंताने केला होता, म्हणून भगवंताचं एक नाव पडलं केशिनीशूदन. ठीक आहे. काय हो, तर अर्जुन म्हणतोय देवा संन्यासस्य त्यागस्य च तत्वम. अर्थात संन्यास शब्दाचा काय अर्थ आहे, त्याग शब्दाचा काय अर्थ आहे, दोन्हींचं काय तत्व आहे, अर्थात दोन्ही अर्थाविषयी काय निश्चय आहे ते मी देवा पृथक वेदितुम इच्छामि. दोन्ही शब्दाचा अर्थ अलग अलग जाणू इच्छितो आणि ते तुम्ही कृपा करून मला सांगा, असा अभिप्राय. पुढे श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं आहुस्त्यागं विचक्षणाः. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. ठीक. पदच्छेद. श्री भगवान उवाच. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयः विदुः. सर्वकर्मफलत्यागं प्राहुः त्यागं विचक्षणाः. ठीक आहे. अन्वय. श्री भगवान उवाच. कवयः काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं विदुः. विचक्षणाः सर्वकर्मफलत्यागं त्यागं प्राहुः. ठीक आहे. बघा, स्वतःचं निश्चित मत सांगण्याच्या अगोदर त्यागाविषयी 4 मतं या ठिकाणी अगोदर भगवान सांगतात, या श्लोक नंबर 2 मध्ये आणि 3 मध्ये. तर काय काय म्हणतात, आता या श्लोकाचा अर्थ पहा. कवयः, कवय शब्दाचा अर्थ लिहा पंडिताः. काय म्हणतात, काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं विदुः. काम्यानां, काम्यानां अश्वमेधादीनां, अश्वमेधादिक जे यज्ञादिक कर्म आहे काम्य कर्म त्यांचा. न्यासं, न्यासं शब्दाचा अर्थ लिहा परित्यागम. संन्यासं विदुः, विदुः जानन्ति. अर्थात पंडित लोक संन्यास शब्दाने असा अर्थ घेतात. काय अर्थ घेतात, काम्य कर्माचा स्वरूपतः त्याग, असा अर्थ आहे. म्हणजे काय, काही कर्म असे असतात, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे वगैरे. त्यात निषिद्ध कर्माचं तर सर्व लोक त्यागच करतात, त्यात काही वाद नाही. आणि नित्यनैमित्तिक कर्म करत असताना काही चूक झाली तर त्या चुकीचं दोषाचं प्रक्षालन करण्यासाठी प्रायश्चित्त कर्म केलं जातं, ते सुद्धा त्याचं सुद्धा अनुष्ठान होतं, काही अडचण नाही. राहिलं काम्य कर्म. मग हे जे काही पंडित लोक आहेत ते म्हणतात जे काम्य कर्म आहे ना ते बिलकुल स्वरूपतः त्याचं त्याग करायचा, याला म्हणावं संन्यास, अशी परिभाषा. ठीक आहे. आणखीन पुढे विचक्षणाः, दुसरे काही पंडित लोक ते त्यागाला काय म्हणतात, किंवा हेच पंडित लोक त्याग शब्दाने काय घेतात, सर्व कर्म फल त्यागम त्यागम प्राहु. आणखीन दुसरे पंडित, अन्य पंडित, विचक्षणाः पंडिताः याचा अर्थ तोच आहे. पण दुसरे काही पंडित लोक सर्व कर्म फल त्यागम, साऱ्या कर्माचा अनुष्ठान तर करायचं पण त्यांच्या फलाचा त्याग करायचा, याला म्हणतात ते काय, त्याग.
त्यागम प्राहुः, त्याग शब्दाचा अर्थ असं बोलतात, कथयंती इत्यर्थ प्राहु. ठीक आहे, हे झाले दोन गोष्टी. तर यावर इथं जे संन्यास शब्द आला आहे त्याची एक व्याख्या लिहून घ्या आणि त्याग शब्दाची पण. तर संन्यासः बराबर सम्यक फलैः सह, सम्यक फलैः सह सर्वकर्मणाम अपि, सर्वकर्मणाम अपि न्यासम, न्यासम कंसातल्या परित्यागम कंसबान संन्यासम पंडिताः विदुः, पंडिताः विदुः. ठीक आहे. आता पुढे त्याग, त्याबद्दल या. सर्वेषां काम्यानां, सर्वेषां काम्यानां नित्यनैमित्तिकानां च, नित्यनैमित्तिकानां च कर्मणां, कर्मणां फलमात्र त्यागम, फलमात्र त्यागम विचक्षणाः कंसातल्या विवेकिनः त्यागम प्राहुः, त्यागम प्राहुः. ठीक आहे. तो सर्व काम्यानां, काम्य कर्म, नित्यनैमित्तिक कर्म आहे की नाही, या कर्मांचं अनुष्ठान करायचं, फक्त त्याच्या फलाचा त्याग करायचा. आणि फलाचा जो त्याग त्याला त्याग म्हणावा असे पंडित लोक काही म्हणतात. न तू स्वरूपतः कर्म त्याग, यांच्या मतात स्वरूपतः कर्माचा त्याग नाही. दोन्हीतलं अंतर झालं. पुढे चला. त्यागम प्राहुः. पुढे त्याज्यम दोषवदित्तेके, त्याज्यं दोषवदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः, प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे, न त्याज्यमिति चापरे. त्याज्यं दोषवदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. पदच्छे त्याज्यम दोषवत इति एके कर्म प्राहुः मनीषिणः, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम इति च अपरे. अन्वय. एके मनीषिणः दोषवत कर्म त्याज्यम इति प्राहुः. ठीक. अपरे च यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम इति प्राहुः. ठीक आहे. बघा आता काय म्हणतात. एके, एके केचन मनीषिणः आहे की नाही. मनीषिण अर्थात पंडित लोक. पण पंडित म्हणून कोण घ्यायचे. सांख्य लोक. काय म्हणतात ते की दोषवत कर्म त्याज्यम इति प्राहुः. कर्माचा त्याग करायला पाहिजे, पण कसा. दोषवत कर्म. दोषवत त्याचे दोन अर्थ आहेत. एक, ज्याप्रमाणे लोक दोषाचा त्याग करतात त्याप्रमाणे कर्माचा त्याग करावा. एक. दुसरा अर्थ, साऱ्या कर्माचा त्याग नाही करायचा, किंतु जे कर्म दोषाला कारण म्हणजे बंधनाला कारण आहे त्याच कर्मांचा काय करायचा. त्याग करायचा. असा पण अर्थ आहे. बघा. तर दोषवत कर्म त्याज्यम. पण हे सांख्यांचं मत असल्यामुळे ज्याप्रमाणे रागादी दोषांचा मनुष्य त्याग करतो त्याप्रमाणे कर्माचा त्याग करावा असं यांचं हे मत आहे. ठीक आहे.
पुढे अपरे, अपरे शब्दाने घ्यायचे मीमांसकाः. अपरेच काय म्हणतात मीमांसक लोक? यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्य इति प्राहु. कोणत्याच कर्माधिकाचा यज्ञाधिकाचा त्याग करू नये, तेच मोक्षासाठी किंवा साधकासाठी कल्याणकारक आहे असं यांचा अभिप्राय आहे. झाले मत 4. एक झाले कवयहवालं मत, विचक्षणा हा 2, एके 3, एके मनीषिणा 3 आणि अपरे 4. आता पुढे निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः. ठीक आहे. आता भगवान पदच्छेद निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागः हि पुरुष व्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः. अन्वय भरतसत्तम हे भरतसत्तम तत्र त्यागे मे निश्चयं शृणु हे पुरुष व्याघ्र त्यागः हि त्रिविधः सम्प्रकीर्तितः. ठीक आहे. आता वर 4 मत सांगितले, त्यानंतर आपलं स्वतःचं मत निश्चित रूपाने काय आहे ते सांगण्यासाठी आरंभ करतात. भगवान काय म्हणतात अन्वयानुसार? भरतसत्तम हे भरतसत्तम हे भरतश्रेष्ठा अर्जुना तत्र त्यागे है. तत्र म्हणजे काय? वर सांगितल्याप्रमाणे त्यागाविषयी विप्रतिपत्ती विवाद उपस्थित झाला असता त्या त्यागाच्या संबंधाने मे निश्चयं शृणु मे मम भगवान म्हणतात माझा निश्चय काय आहे ते तू ऐक. हे पुरुष व्याघ्र, हे पुरुष व्याघ्र, पुरुष व्याघ्र शब्दाचा अर्थ आहे हे पुरुष श्रेष्ठा आहे की नाही. पुरुषामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना पुरुष व्याघ्र. ठीक आहे ना. त्याग ही त्रिविध संप्रकीर्तित त्याग हा 3 प्रकारचा सांगितल्या गेलेला आहे. आता ते 3 प्रकार कोण कोण आहे त्याचंही विवेचन होणार आहे आणि भगवंताचा मुख्य काय अभिप्राय आहे तेही त्यातून जाणल्या जाणार आहे. तर पुढे यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव प्रदक्षेप यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यम एव तत् यज्ञः दानं तपः च एव पावनानि मनीषिणाम्. अन्वय यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं तत् कार्यम एव यतः यज्ञः दानं तपः च मनीषिणां पावनानि एव. ठीक आहे. आता तर जे 3 प्रकार आहे त्यागाचे ते तर पुढे सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर आपला स्वतःचा निश्चय काय आहे ही गोष्ट भगवान या श्लोकातून सांगतात. काय अभिप्राय भगवंताचा की यज्ञ असो की दान असो की तप असो त्या कर्मांचा त्याग करण्याची गरज नाही. मग काय कसे अनुष्ठान करायचं त्यांचं? त्याग तर स्वरूपतः कर्माचा त्याग नाही आहे, फलाचा फक्त त्याग आहे ही सांगणार आहे पुढच्या श्लोकात. आता पहा यज्ञ दान तप आणि कर्म न त्याज्यम स्वरूपतः त्याचा त्याग करायचा नाही आहे की नाही. अज्ञानी
की ज्याला अजून ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे, अज्ञानी आहे की नाही, अंतःकरण सुद्धा शुद्ध झालेलं नाही आहे, ज्ञान साधनात सुद्धा प्रवृत्त नाही आहे, अशा साधकाने आरंभस्तरी काय काम एक कर्माचा त्याग करायचा नाही, त्याचं अनुष्ठान करायचं. तत् कार्यमेव, कार्यम कर्तव्यमेव, ते कर्म सारे केलेच पाहिजे. यतः, कारण की यज्ञ दान तप वगैरे सर्व कर्म काय मनीषीणाम पावनानी एव. पावनानी म्हणजे काय, चित्त शुद्धीकरानी आहे की नाही, चित्ताला शुद्ध करविणारे हे आहेत यज्ञदान तप वगैरे, म्हणून त्याचा त्याग करायचा नाही. मनीषीणाम शब्दाचा अर्थ आहे विवेकीनाम आहे की नाही. जो भी आता काय यज्ञाधिक कर्म करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे तो एक प्रकारचा आता विवेकी आहे, परमार्थाला लागलेला आहे, आणि त्याच्यासाठी पवित्र करणारे, त्याच्या चित्ताला शुद्ध करणारे हे यज्ञदान तप कर्म असल्यामुळे त्याचा स्वरूपाचा त्याग करायचा नाही. मग आता पुढे एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. ठीक. एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितं मतम उत्तमम्. अन्वय. पार्थ, हे पार्थ, अपितु एतानि कर्माणि संगम त्यक्त्वा च, संगम फलम च त्यक्त्वा कर्तव्यानि इति मम निश्चितम उत्तमम मतम. भगवान आपलं मत सांगतायत. वरच्या श्लोकात सांगितलं होतं की यज्ञदान तप वगैरे सर्व काही याचा त्याग करायचा नाही, कारण ते अनुष्ठान करणाऱ्याच्या चित्ताला शुद्ध करविणारे आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की आता ते त्या यज्ञाधिकांचं कशा रीतीने अनुष्ठान केलं असता ते चित्ताच्या शुद्धीला कारण ठरतात, म्हणून त्यांचं अनुष्ठान कसं करावं ही गोष्ट भगवान या श्लोकातून सांगतायत. काय म्हणतात, हे पार्थ, हे अर्जुन, अपितु एतानी, एतानी म्हणजे यानी मया पावनानी ती उत्तम तानी एतानी कर्माणी, जे कर्म पावन करविणारे असं मी बोललो ते सर्व कर्म एतानी कर्माणी काय हो कशी करायची, संगम फलम च त्यक्त्वा. संगम, संगम म्हणजे संगम शब्दार्थ आहे कर्तव्याभिनिवेशम, कर्तृत्वाभिनिवेशम. संगमचा अर्थ आहे कर्तृत्वाभिनिवेशम. या कर्माचा मी करता आहे अशा प्रकारचा जो अभिनिवेश अहंकार त्याचा त्याग म्हणजे कर्तृत्वाचा अहंकाराचा त्याग, कर्तृत्व भाव सोडायचा. पुन्हा फलम, फलाची अपेक्षा नाही करायची. फलम च त्यक्त्वा, मग कशासाठी करायचे, केवळ ईश्वराची आराधना, ईश्वरासाठी वेदाची आज्ञा म्हणून ते सर्व कर्म करायचे. तर फलम च त्यक्त्वा कर्तव्यानी केली पाहिजे. इति मम निश्चितम उत्तमम मतम. भगवान सांगतात हे माझं निश्चित आणि उत्तम असं काय आहे, मत आहे. कारण माझ्या या मतानुसार जर कोणी अनुष्ठान करील तर कर्म करून सुद्धा तो कर्मबंधनात अडकणार नाही, तर मुक्ततेला मोक्षाला प्राप्त होईल क्रमाक्रमाने. असं नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्याग तामसः परिकीर्तितः. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्याग तामसः परिकीर्तितः. पदच्छेद. नियतस्य तु संन्यासः कर्मणः न उपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. अन्वय. नियतस्य कर्मणः
संन्यासः न उपपद्यते मोहात्तु तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. ठीक आहे. बघा वर 4थ्या श्लोकामध्ये भगवान म्हणाले होते की त्यागाचे 3 प्रकार आहे. मग ते 3 प्रकार कोणते आहे ही गोष्ट आता सांगायला सुरुवात करतात. स्वतःचं मत काय, स्वतःचा निश्चय काय हे सांगितलं. आता त्यागाचे प्रकार, त्यापैकी या श्लोकातून तामस त्यागाचं लक्षण, तामस त्याग कसा असतो ही गोष्ट सांगतायत. काय म्हणतात पहा. नियतस्य कर्मण संन्यास, संन्यास म्हणजेच त्याग. नियतस्य, नियतस्य शब्दाचा अर्थ लिहा अवश्यम कर्तव्यस्य. अवश्यम कर्तव्यस्य, अवश्य जे नित्य नियमाने करायला सांगितलेले आहे त्या कर्माचा. संन्यासः, संन्यास शब्दाचा अर्थ लिहा परित्याग, स्वरूपता त्याग. न उपपद्यते. ठीक आहे. स्वरूपतः त्याग होणं उचित नाही, करणं उचित नाही. कारण हा अज्ञानी जीव आहे, त्याच्यासाठी कर्माचा विषय चालू आहे. आणि जर त्याने कर्माचा त्याग केला तर तो पावन कसा होणार, आणि त्याला पवित्र होणं, अंतःकरण शुद्ध करणं तर आवश्यक आहे. म्हणून त्याच्यासाठी कर्माचा त्याग करणं उचित नाही. ठीक आहे ना. हां, काम्य कर्माचा मात्र तो त्याग करू शकतो. कारण काम्य कर्म हे कसं आहे, बंधनाला कारण आहे. पण सिद्धांत तर असा आहे काय, काम्य कर्म सुद्धा जसं कामना धरून काम्य कर्माचं अनुष्ठान कामी लोक करतात, त्याचप्रमाणे मुमुक्षुने सुद्धा त्या काम्य कर्माचं अनुष्ठान करायचं, फक्त फलाची आसक्ती करायची नाही. नित्यनैमित्तिक कर्माबरोबर काम्य कर्म सुद्धा करू शकता, कारण ते सुद्धा वैदिक कर्म आहे. त्याने देखील अंतःकरणाची शुद्धी होणार आहे. फक्त फलाची अपेक्षा नाही करायची आणि कर्तृत्वाचा अहंकार नाही धरायचा, हा अभिप्राय. ठीक आहे ना. पण त्यातले त्यात तर नित्यनैमित्तिक कर्माचा तर त्याग करणं बिलकुल उचित नाही, हे अभिप्राय. एवढंही असून जर कदाचित कोणी मोहाने, अविवेकाने जर स्वरूपतः कर्मांचा त्याग करील तर तो त्याग त्याचा खऱ्या अर्थाने त्याग नाही आहे, तो तामस त्याग आहे. हे भगवान सांगतात. मोहात तु तस्य परित्याग तामस परिकीर्तितः. मोहात, मोहात शब्दाचा अर्थ या अज्ञानात, अर्थात ज्याचं अनुष्ठान करायला पाहिजे पण अनुष्ठान करण्याला योग्य असून सुद्धा त्याच्याविषयी त्यागाची बुद्धी होणं हेच अज्ञान, हाच मोह, हाच अविवेक. आणि अशा मोहाने जर कोणी तस्य, तस्य शब्दाचा अर्थ आहे नियतस्य कर्मणः, अवश्य रूपाने सांगितलेल्या कर्माचा जर कोणी परित्याग करील, परित्याग म्हणजे संन्यास, संन्यास म्हणजे स्वरूपतः त्याग करील, तर तो त्याग तामस परिकीर्तितः. त्या त्यागाला काय म्हणायचं, तामस त्याग. कारण मोह हा तामस आहे आणि त्या निमित्ताने होणारा त्याग तामस त्याग आहे. तो आहे की नाही, हे सांगितलं आहे. पुढे दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. ठीक. दुःखम इति एव यत् कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं न एव त्यागफलं लभेत्. अन्वय. काय क्लेश भयात् दुःखम इति एव यत् कर्म त्यजेत् सह राजसं त्यागं कृत्वा त्यागफलं न एव लभेत. बघा, राजस त्यागाचं लक्षण सांगतायत या श्लोकातून. काय म्हणतात, काय क्लेश भयात,
काय? शरीर, क्लेश, दुःख, आणि शरीराला दुःख होईल, शरीराला आयास होतील या भीतीने जर कोणी कर्माचा त्याग करीत, नको बाबा ते कर्म लय त्रास होतो, तर तो त्याग राजस त्याग आहे. बघा, काय क्लेश भयात भीतीने दुःखमिती एव. ठीक आहे, म्हणजे कसं की स्वतःच्या बाबतीत मी अकर्ताय अभोक्ताय अशा रीतीचा आत्मबोध तर झालेला नाही आहे, अज्ञानीच आहे. फक्त तो त्याग करतो की दुःख होतं या हेतूने. हे कर्म करत असताना, नित्यनिमित्ती करत असताना खूप क्लेश होतात, म्हणून त्याचा काय करतो? त्याग करतोय. अशा प्रकारचा जो त्याग आहे ना, तो राजस त्याग आहे. हे दुःखमय आहे, दुःखारूप आहे कर्म, असं चिंतन करून इतिएव यत् कर्म त्यजेत, जो कोणी त्या नित्यकर्माचा त्याग करील, परित्यजेत म्हणजे परित्याग करील, स्वरूपता त्याग करील, स राजसम त्यागम कृत्वा, तो त्याचा त्याग कसा आहे? राजस त्याग आहे. कारण दुःख हे रजोगुणाचं कार्य आहे, राजस आहे, आणि त्या निमित्ताने हा त्याग घडू राहिला त्याच्याकडून, म्हणून या त्यागाला सुद्धा म्हणायचं काय? राजस त्याग. ते राजसम त्यागम कृत्वा. बरं, म्हणे केलं तर काय होईल? म्हणजे काय होईल? त्याला काही फल मिळणार नाही. ते सांगतात त्याग फलम न एव लभेत, आहे की नाही? त्यागाचं फल काय आहे? ज्ञाननिष्ठा, अंतकरणाची शुद्धीद्वारा ज्ञान प्राप्त होणं. ते त्याला काहीही भेटणार नाही, त्याच्या अंतकरणाचीही शुद्धी होणार नाही आणि त्याला ज्ञानही प्राप्त होणार नाही. जर या पद्धतीने राजस त्याग जर कर्माचा केला तर पुढे कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. ठीक पदच्छेद. कार्यम इति एव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं च एव स त्यागः सात्विकः मतः. ठीक अन्वय. अर्जुन, हे अर्जुन, यत् नियतं कर्म कार्यम इत्येव संगम फलं च त्यक्त्वा क्रियते स एव सात्विक त्यागः मतः. ठीक आहे जी. बघा अर्थ भगवान सांगतायत, सात्विक त्यागाचं लक्षण सांगतायत या श्लोकातून. हे अर्जुना, यत जे की यत कर्म, असं कर्म की कोणतं? नियतम कर्म. नियतम म्हणजे सांगितलं होतं अवश्य कर्तव्यतया विहितम, हे करावंच लागतं रोज नियमाने, त्याला म्हणायचं काय? नियत कर्म. नियतम कर्म कार्यम इत्येव, कार्यम कर्तव्यम इत्येव, म्हणजे इत्येव म्हणजे चिंतयित्वा, माझं ते कर्तव्यच आहे असं चिंतन करून कर्म तर करतो, पण संगम फलम च त्यक्त्वा, कर्तृत्वाचा अभिमान धारण करत नाही आणि फलाची आसक्ती ठेवत नाही, आहे की नाही? या दोन्हीचा त्याग करून करतो. असा जो त्याग आहे ना, सएव सात्विक त्याग मतः, यालाच सात्विक त्याग असं म्हणतात. ठीक आहे. एकंदरीत अर्जुनाच्या प्रश्नाचं काय उत्तर? की अर्जुनाने विचारलं होतं की संन्यास आणि त्याग याच्यात काय अंतर आहे ते मला कळावं. तर संन्यास शब्दाचा अर्थ होतो स्वरूपतः कर्माचा त्याग, अनुष्ठानच करायचं नाही, आहे की नाही? आणि त्याग शब्दाचा अर्थ आहे काय? कर्म तर करायचं, फक्त त्याच्या फलाची इच्छा करायची, फलाचा त्याग, आणि कर्तृत्वाचा अहंकाराचा त्याग, ही दोन्हीचा अलग अलग अर्थ आहे. मग भगवंताला अभिप्रेत काय आहे? तर कर्माचा स्वरूपता त्याग भगवंताला अपेक्षित नाही. जसं सांख्यादी लोक म्हणतात कर्माचा पूर्णपणे त्याग करायचा, तसा अपेक्षित नाही आहे. मग त्याग अपेक्षित आहे, आणि त्यागात सुद्धा कोणता त्याग? सात्विक त्याग. कळलं की नाही? असा भगवंताला अभिप्रेत आहे. म्हणजे कर्म करायचं, नित्य नैमित्तिक कर्म करायचं, परंतु त्याचा फल इच्छित काय? फलाची इच्छा करायची नाही, फलाचा त्याग. आणि त्यांना बोलणं का, आणि कर्तृत्वाचा अहंकार धारण करायचा नाही, अशा स्वरूपाचा जो त्याग आहे तो सात्विक त्याग.
स एव सात्विकः त्यागः मतः अभिप्रेतः मतः अभिप्रेतः. ठीक आहे जी. चला पुढे. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. ठीक. पदच्छेद. न द्वेष्टि अकुशलं कर्म कुशले न अनुषज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टः मेधावी छिन्न संशयः. अन्वय. सत्त्वसमाविष्टः छिन्न संशयः त्यागी मेधावी पुरुषः अकुशलं कर्म न द्वेष्टि कुशले न अनुषज्यते. ठीक आहे. बघा आता अर्थ. तर काय सांगतायत या श्लोकातून भगवान? तो वर जे सांगितलं होतं सात्विक त्यागाचं लक्षण, तर सात्विक त्याग करणारा जो पुरुष त्याचं लक्षण काय असतं, काय त्याची भावना असते, त्याचा कसा आचार असतो, ही गोष्ट सांगतायत या श्लोकातून. तर बघा आता त्यागी शब्द आला आहे, त्याचे इथं दोन विशेषण दिले आहेत. सत्वसमाविष्ट छिन्न संशय. त्यागी शब्दाचा अर्थ स्वरूपाने कर्माचा त्याग करणारा नाही. वर सांगितल्याप्रमाणे त्याग कर्माचा अनुष्ठान तर करतो, फलाचे त्याग करतो आहे, कर्तृत्वाभिमान सोडतो आहे, असा त्यागी. कसा आहे तो? सत्वसमाविष्ट. सत्वसमाविष्ट याचा अर्थ लिहा सत्वेन संव्याप्त. सत्वेन संव्याप्त. सत्वेन म्हणजे आत्मानात्मविवेकेन आहे की नाही. ब्रह्मज्ञान जरी झालेलं नाही आहे पण त्याला थोडा तरी विवेक परोक्ष रूपाने झाला आहे. आत्मा काय अनात्मा काय, मी कर्म करून फल इच्छा करून कशाला स्वर्गाधिकाला जाऊ नको, त्याचा त्याग करून मला मोक्ष पाहिजे आहे. आणि म्हणून असा जो आत्मानात्मविवेकी पुरुष आहे की नाही, आत्मानात्मविवेकाचाच अर्थ इथं सत्व आहे, आणि त्या सत्वेन संव्याप्त अशा विवेकाने व्याप्त असलेला तो पुरुष सात्विक त्यागी कसा झालाय? पुन्हा छिन्न संशय. त्याला आपल्या कर्तृत्वाविषयी आपल्या कर्माविषयी काही संशय पण नाही आहे की मी हे कर्म करील मग याचं मला फळ मोक्षापर्यंत मी जाईल की नाही जाईल, किंवा हे कर्म मग फलाची इच्छा करायची नाही तर कशासाठी करू, कुठल्या प्रकारचा संशय नाही आहे. छिन्न संशय नष्ट संशय. सारे संशय हे काय नष्ट झाले आहे ज्याचे, असा त्यागी. पुन्हा कसा आहे तो? हो मेधावी पुरुष. मेधावी म्हणजे बुद्धिमान, किंवा दुसऱ्या भाषेत स्थिर बुद्धी पुरुष, मुमुक्षु पुरुष, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, जो मार्ग हाती घेतला आहे त्याच्यापासून ढळत नाही, असा बुद्धिमान पुरुष मुमुक्षु कसा राहतो? अकुशलम कर्म न द्वेष्टी. अकुशल कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मामध्ये आसक्त होत नाही, कर्म मात्र करत राहतो ईश्वर इच्छा समजून, असा आहे. अकुशलम कर्म. अकुशलम म्हणजे काय? अकुशलम याचा अर्थ लिहा दुःखावहम. दुःखावहम. ठीक आहे. जसं जे आपलं कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे त्यात कदाचित एखादं कर्म दुःखावं असेल तर त्याचाही तो काय करत नाही, द्वेष करत नाही. जसं ब्रह्मचार्याने साधकाने सकाळी पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावं, दिवस उगण्याच्या आत थंड पाण्याने स्नान करावं. थंडीच्या दिवसात खूप त्रास होतो, हो नको बाबा 9-10 वाजेपर्यंत झोपूया आपण, नाही, द्वेष करत नाही. कळलं की नाही? शास्त्राने सांगितलं आहे ना, मग काही हरकत नाही. रोज ब्रह्ममुहूर्तावरच उठणार, थंड्या पाण्याने स्नान करणार, थोडाफार व्यायाम करणार, तासभर आत्मचिंतन करणार, देवपूजा करणार आणि अभ्यास करणार आहे की नाही, पाठाला रेग्युलर येणार.
1 सेकंद उशिरा सुद्धा येणार नाही, कळलं की नाही. आणि दांडी तर बिलकुल मारणार नाही, कळलं की नाही. दांडी मारणाऱ्यांना जे मारतात त्यांना समजावं की अजून विवेक झालेलाच नाही आहे. अर्थात बाह्य वस्तूला जास्त महत्त्व दिलं जात आहे की नाही. आणि आपल्या मोक्ष मार्गाला लक्ष दिलं जात नाही आहे. बहिरंग लोक आहेत असे जे दांडी मारतात. काही जगातलं दुनियातलं कोणतंही काम असू द्या, सारे काम सोडून आपलं अध्ययन आणि आपला स्वाध्याय केला पाहिजे, कळलं की नाही. गुरुवारी डॉक्टर महाराज सांगतात, कदाचित आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीचं शरीर पडलं आहे, प्रेत मेला आहे आणि पाठाची वेळ झाली आहे, तरी सुद्धा ते सोडून पाठाला जावं. न जाणो कदाचित त्याच पाठात ज्ञान होऊन आपण मुक्त होणार असू तर, हे महत्वाचं आहे. पण काय सांगावं आता, जाऊ द्या. अकुशलम कर्म न द्वेष्टी, त्याचा द्वेष करत नाही. आणि कुशल कर्म म्हणजे शोभन कर्म, नित्यनैमित्तिक कर्म, त्याच्याविषयी आसक्त होत नाही. न अनुषज्यते याचा अर्थ लिहा. अनुषंग प्रीतीम न करोती, है की नाही. आसक्त होत नाही अर्थात त्याची फलाची इच्छा करत नाही, फक्त कर्म करतो, कळलं. चला पुढे. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्म फलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. ठीक पदच्छेद. न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माणि अशेषतः यः तु कर्मफलत्यागी स त्यागी इति अभिधीयते. अन्वय. देहभृता हि कर्माणि अशेषतः त्यक्तुं शक्यं न यः तु कर्मफल त्यागी स त्यागी इति अभिधीयते. ठीक आहे जी. बघा आता काय सांगितलं जातं या श्लोकातून. तर वर सांगितलं होतं काय की कर्म करायचं पण कर्मफलाचा त्याग करायचा. हे ऐकल्यानंतर कदाचित कुणाच्या मनात अशी शंका येईल, का हो कशासाठी, फलाचा तर त्याग करायचाच आहे ना, फल तर नकोच आहे आपल्याला कर्माचं. मग अशा प्रकारचं कर्माचं अनुष्ठान करत बसल्यापेक्षा स्वरूपात कर्माचा त्याग करणं चांगलं आहे की. त्या कर्मामुळे चित्तविक्षेप पण होणार नाही आणि मस्त ज्ञान निष्ठा आपल्याला प्राप्त होईल. असं जर कदाचित कोणी म्हणत असेल तर त्याला उत्तर देतात भगवान या श्लोकातून. काय म्हणतात की देहभृता शब्दाचा अर्थ लिहा देहात्माभिमानवता. अर्थात ज्याचं देह तादात्म्य अजून सुटलेलं नाही आहे, अज्ञानी, अशा पुरुषाच्या द्वारे काय हो कर्माणी अशेषत त्यक्तुम शक्यम न. जर तो म्हणेल की मी संपूर्ण कर्म स्वरूपात सोडून देईन, शक्यच नाही आहे, कर्म सुटू शकत नाही. ते सांगतात अशेषत शब्दाचा अर्थ आहे निशेषेण, सर्वाणी कर्माणी, पूर्णपणे सर्व कर्म सोडू शकत नाही. जरी तो म्हणला मी सारे कर्म सोडले आहे, सोडले हे म्हणणं कुठं सुटलं आहे, ते तरी कर्मच आहे ना. बसलाय, बसणं तरी कर्मच आहे, चालतोय, खातोय, निश्चेषतः कर्म सुटणार कसं, सुटू शकत नाही आहे. मग कर्म जर पूर्णपणे सुटणारच नाही आहे तर शास्त्रोक्त कर्म नित्यनैमित्तिक कर्म करायला काय अडचण आहे, ते केलंच पाहिजे. कारण अजून तर ज्ञान झालेलं नाही आहे ना, मग कर्म केलेच पाहिजे आणि फलाची आसक्ती धरायची नाही, त्याने अंतःकरणाची शुद्धी होईल हा अभिप्राय. अशेषतः त्यक्तुं शक्यं न यः तु कर्मफल त्यागी सत्यागी इत्यभिधीयते. जो कर्माच्या फलाचा त्याग करतो तोच खऱ्या अर्थाने त्यागी म्हणून मानला जातो, हा त्याचा अर्थ आहे. तोच मुख्य त्यागी आहे असं बोलल्या जातं. पुढे अनिष्ट
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् ठीक आहे बघा पदच्छेद अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवति अत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासीनां क्वचित। ठीक आहे जी बघा काय सांगतायत या श्लोकातून तर वर सांगितलं की त्याग काय आहे। त्याग म्हणजे स्वरूपाचा कर्मास त्याग नाही अपितु फक्त कर्मफलाचा त्याग तोच खऱ्या अर्थाने त्यागी आहे। मग असा जो त्याग करणार आहे त्या त्यागाचं फल काय त्याला काहीच फल नाही का सात्विक त्याग झालाय त्याने फलाचा त्याग केलाय म्हणजे आहे काय फल मिळणार काय होणार त्याचं सांगतात तर अन्वयानुसार पहा कर्मण फलम त्रिविधम अगोदर सांगतात की कर्माचे फल 3 प्रकारचं आहे की नाही। कर्मण कर्माचं फल कोणतं कर्म धर्म लक्षणस्य कर्मण नित्यनिमित्त कर्म करून यज्ञादी करून धर्म आणि धर्मात उत्पन्न झाला आहे की नाही। म्हणून धर्म म्हणजे पुण्य अधर्म म्हणजे पाप आणि पाप पुण्य 3 प्रकार झाले पुण्य 1 पाप 1 पुण्य पाप मिश्र 3। तर अशा प्रकारच्या कर्माचं फल हे 3 प्रकारचं आहे। त्रिविधम त्रिप्रकारम कोण कोण 3 प्रकार आहे हो सांगतायत अनिष्टम 1 इष्टम 2 मिश्रम च 3। अनिष्टम अनिष्टम म्हणजे नरक तिर्यगादी लक्षणम आहे की नाही हे एक फल आहे कर्माचं। पाप असेल तर त्याचा परिणाम नरक आणि तिर्यगादी पशुपक्ष्याची योनी प्राप्त होणं हे पाप कर्माचं फल आहे। इष्टम हे पण कर्माचं फल आहे पुण्य कर्माचं फल आहे इष्टम आहे की नाही देवताधिकांचं शरीर किंवा स्वर्गाधिकाची प्राप्ती होणं। तिसरा आहे मिश्रम पुण्य आणि पाप जर समान असेल तर मिश्रम म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त होतं हे मिश्र कर्माचं फल आहे। 3 झाले पण हे फल कुणाला भेटतं तत्फलम काय अत्यागिनाम प्रेत्य भवति बरोबर अत्यागिनाम शब्दाचा अर्थ लिहा अज्ञानाम कर्मीणाम अज्ञानाम कर्मीणाम सकामानाम इत्यर्थः सकामानाम इत्यर्थः जे अज्ञानी कर्मी आहे अज्ञानी आहे कर्म करतात सकामी आहे अशा लोकांना अत्यागिनाम काय होतं प्रेत्य भवती किम भवती अत्यागिनाम प्रेत्य प्रेत्य शब्दाचा अर्थ लिहा शरीर पातात ऊर्ध्वम मेल्यानंतर शरीर पातात ऊर्ध्वम मेल्यानंतर भवती किम भवती तद्भवती तत्फलम भवती 3 प्रकारचं जे कर्माचं फल आहे ते प्राप्त होतं। ठीक आहे ना कुणाला अत्यागिनाम प्रेत्य भवती। ठीक आहे बर मग संन्यासीनां तू क्वचित अपि न बाधते तेच कर्म फलाचा त्याग करून केलेलं कर्म कुणाला ते बाधत नाही तर दिला इथं संन्यासीनाम शब्दाचे 2 अर्थ येतात लिहून घ्या केवल ज्ञान निष्ठानाम परमहंस परिव्राजकानाम केवल ज्ञान निष्ठानाम परमहंस परिव्राजकानाम परमार्थ संन्यासीनाम हा एक अर्थ झाला। दुसरा कर्म फल त्यागिनाम अपि कर्म फल त्यागिनाम अपि। ठीक आहे जी बघा तर ते सर्व कर्म
बाधक ठरत नाही, म्हणजे बंधनाला कारण ठरत नाही. त्यांना त्या कर्माचं अशा प्रकारचं फल भेटत नाही. कोणतं? 3 प्रकार जे सांगितलं आहे ना, कोण कोण? अनिष्ट, इष्ट आणि मिश्र. असं फल भेटत नाही. जे फल भेटतं ते वेगळं आहे. अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञान कुणाला? ज्यांनी कर्माचं अनुष्ठान केलं आहे, फलाचा त्याग केला आहे त्यांना. पण हे जे अज्ञानी लोकांना, सकामी लोकांना जे फल भेटतं कर्माचं ते त्यांना भेटत नाही. अर्थात हे कर्म त्यांना बंधनाला कारण ठरत नाही. कुणाला पण? संन्यासीना. त्याचे 2 अर्थ. केवळ ज्ञाननिष्ठ जे लोक आहेत, असे जे परमहंस परिव्राजकाचार्य आहे की नाही, पण कसे? परमार्थ संन्यासी, वास्तविक संन्यासी. म्हणजे वास्तविक संन्यासी, परमार्थ संन्यासी हे काय हो? बघा, ध्यान द्या. केवळ दीक्षा घेतली आहे की नाही, खूप मोठा भंडारा केला, साऱ्या जगात डांगोरा पिटवला की संन्यास दीक्षा घेतली म्हणून, आहे की नाही, मोठ्या चांगल्या एखाद्या मोठ्या महंताकडून दीक्षा घेतली, संन्यासी झाला आणि त्याला काही ज्ञानाचा आतापाता नाही आहे, असा संन्यासी इथं अपेक्षित नाही आहे. तो पारमार्थिक संन्यासी नाही आहे. पारमार्थिक संन्यासी म्हणजे स्वतः कपड्याची अशी दीक्षा घेतली असो नसो त्याला महत्त्व नाही. ही तर बाह्य दीक्षा झाली. बाह्य दीक्षेला फारसं महत्त्व नाही आहे. अंतरंगातला संन्यास महत्त्वाचा आहे. खरोखर जगताविषयीची आसक्ती, देह तादात्म्य सुटला आहे का? ज्ञानाच्या ठिकाणी निष्ठा त्याची झाली आहे का? है की नाही? माऊलीने चांगला अर्थ केला आहे बघा संन्यास शब्दाचा. काय? मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. त्याला म्हणायचं पारमार्थिक संन्यासी, आहे की नाही? त्याच्यासाठी ते कर्मबंधनाला कारण ठरत नाही, हा अर्थ आहे. ठीक आहे. किंवा यांनाही कारण ठरत नाही बंधनाला. कुणाला? कर्मफल त्यागिना. ज्यांनी फलाचा त्याग केलाय, कर्म करतात, त्यांनाही ते कर्मबंधनाला कारण ठरत नाही. लागला अर्थ? चला पुढे. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां. ठीक आहे. अर्थ पहा. पदच्छेद. पंच एतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम. अन्वय. महाबाहो सर्वकर्मणाम सिद्धये, कृतान्ते सांख्ये प्रोक्तानि एतानि पंच कारणानि मे निबोध. ठीक आहे जी. बघा, अगोदर मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 13 ते 18. 13 ते 18. कर्मे घडतात त्या संबंधी सांख्य सिद्धांताचे कथन. है की नाही? कर्मे घडतात त्या संबंधी सांख्य सिद्धांताचे कथन. ठीक आहे. बघा, कर्म तर होऊच राहिले, त्या संबंधी सांख्य सिद्धांत याचे 2 अर्थ. सांख्य शास्त्रानुसार पण आणि वेदांत शास्त्र असाही अर्थ आहे इथं. ठीक आहे ना? तर काय आहे म्हणणं बघा. आणि कशासाठी आता सांगायला सुरुवात केली, काय सांगायला सुरुवात केली हो, आहे की नाही? बघा, जेवढे म्हणून कर्म घडतात त्या कर्माच्या निष्पत्तीला, उत्पत्तीला कारण 5 कारण आहेत. ही गोष्ट इथं सांगितल्या जात आहे. पण आता मधीच विषय कसा काय आला हो, तर हे थोडं समजून घेण्यासाठी थोडं भूमिका समजून घ्या. काय आहे? वर सांगितले कर्म,
आणि आत्ता सांगितलं की त्याचा लेप लागत नाही, ते बाधक ठरत नाही कुणाला, निष्काम रूपाने फल सोडून कर्म करणाऱ्यांना ते बाधक ठरत नाही, बंधनाला कारण ठरत नाही असं सांगितलं. मग आता कोणी म्हणेल कर्म तर करू राहिला आहे की नाही आणि त्याला तर कर्मफल प्राप्त होत नाही, कथम न भवेत, का होणार नाही त्याला कर्मफलाची प्राप्ती आहे की नाही, अशी जर कोणी शंका करील तर उत्तर तेच आहे काय की त्याने संघाचा त्याग केला आहे, निरहंकारी तो झालेला आहे, अहंकाराचाही त्याग केला, कर्तृत्वाचा अहंकार त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून ते कर्म त्याला काय करत नाही, बंधनाला कारण ठरत नाही. अर्थात त्या कर्माचं फळ जे इष्ट अनिष्ट वगैरे आहे ते त्याला मिळत नाही, अर्थात कर्मफलाचा लेप त्याला लागत नाही. हीच गोष्ट सांगण्यासाठी आता सांगतात की त्या कर्माचे कारण कोण कोण आहे हे सांगतात. मग कर्म घडतात त्याचे अमुक अमुक कारण आहे, त्या कारणाचा आणि त्या कर्माचा माझ्याशी काही संबंध नाही, मी तर निर्लेप आहे, हा बोध त्या ठिकाणी जागृत व्हावा आहे की नाही. याच्यासाठी कर्माची कारणं कोणती हा विषय इथं चालू केला जात आहे. ठीक आहे, तर बघा आता इथं अर्थ, महाबाहो, हे महाबाहो, हे अर्जुना, ठीक आहे ना, हे महाबाहो, सर्व कर्मणाम सिद्धये, सिद्धये शब्दाचा अर्थ लिहा निष्पत्तये, निष्पत्ती होण्यासाठी. काय हो, कृतांते सांख्ये, या दोन शब्द थोड्या वेळ राहू द्या बाजूला, प्रोक्तानी तळ, मग काय सिद्धये, त्याच्यानंतर एतानी पंचकारणानी, ही 5 कारण आहेत. सारे कर्म सिद्ध होण्यासाठी, उत्पन्न होण्यासाठी लागणारे कारण किती आहेत, 5. म्हणजे कोण आहे हो, सांगतो म्हणे, काळजी करू नका. भगवान म्हणतात मे निबोध, मे मे मम वचनात, निबोध, निबोध शब्दाचा अर्थ आहे जानीही, माझ्या वचनातून मी सांगतोय ते तू ऐक, जाणून घे. ठीक आहे ना, आणि ते जाणलं तर तुला काय होईल लाभ, तर आत्म्याच्या ठिकाणी जो तुझा कर्तृत्वाचा अभिमान आहे कदाचित थोडाफार राहिलेला तो निवृत्त होईल, कारण तुझ्या लक्षात येईल हे कर्म त्या 5 कारणामुळे घडून राहिले, माझं तर याच्याशी काही संबंध नाही आहे. अर्थात स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो अज्ञान कालात कर्तृत्वाचा अभिमान असतो तो पूर्णपणे काय होईल, नष्ट होईल. म्हणून हे कर्म आणि त्याचे कारण 5 कोणते आहे ते तू जाणून घे. ठीक आहे, बरं, हे 5 कारण आहेत कर्मसिद्ध होण्यासाठी, ते कुठं सांगितलेली आहेत की तुम्ही तुमच्या मनाने सांगतात देवा. भगवान म्हणतात नाही, मी माझ्या मनाने काही नसतं सांगत, सारं वेदाचं सांगतो मी. मग कुठं आहे, तर कृतांते सांख्ये, प्रोक्तानी. कृतांते सांख्ये याचा एक अर्थ आहे वेदांत शास्त्रे किंवा वेदांत सिद्धांते प्रोक्तानी, वेदांत सिद्धांते प्रोक्तानी एक अर्थ. दुसरा आणखीन सांख्यशास्त्रे प्रोक्तानी, सांख्यशास्त्रे प्रोक्तानी, अर्थात सांख्यशास्त्रातही सांगितलं आहे, वेदांतात सिद्धांतातही सांगितलं आहे असं म्हणायचं. म्हणजे दोन्ही प्रकारचे अर्थ या शब्दातून कसे निघू शकतात. कृतांते आणि सांख्ये असे शब्द आहेत, तर लिहूया त्याचा अर्थ. कृतांते बराबर कृतम बराबर कर्म, कृतम बराबर कर्म, तस्य अंतः, तस्य अंतः बराबर कृतस्य परिसमाप्ति, कृतस्य परिसमाप्ति यत्र, यत्र सह कृतान्तः, सह कृतान्तः बराबर कर्मान्तः, कर्मान्तः, तस्मिन् कृतान्ते, तस्मिन् कृतान्ते बराबर वेदांते.
कृतांती शब्दाचा अर्थ शेवटी झाला वेदांती. झालं. आता लिहा सांख्ये बराबर सम्यक ख्यायते, सम्यक ख्यायते बराबर ज्ञायते, ज्ञायते परमात्मा अनेन, परमात्मा अनेन इति सांख्यम, इति सांख्यम बराबर तत्वज्ञानम, तस्मिन् तत्वज्ञाने. ठीक आहे ना. बघा सम्यक ख्यायते, ख्यायतेचा अर्थ ज्ञायते, चांगल्या प्रकारे जाणल्या जातो परमात्मा ज्याच्याने, त्याला म्हणायचं सांख्य अर्थात तत्वज्ञान. तस्मिन् तत्वज्ञाने आहे की नाही. अर्थात तत्वज्ञान हा सिद्धांत आहे म्हणून सिद्धांते अर्थात वेदांत सिद्धांते, वेदांत सिद्धांतामध्ये हा अर्थ झाला. ठीक. आता त्या दोन शब्दातून सांख्यशास्त्र असाही अर्थ निघतो कपिलशास्त्र. तो कसा लिहून घ्या. यद्वा संख्यायन्ते, संख्यायन्ते बराबर गण्यन्ते, गण्यन्ते तत्वानि यस्मिन्, तत्वानि यस्मिन् इति सांख्यम, ती सांख्यम. अर्धविराम. कृतः अंतः, कृतः अंतः बराबर निर्णयः यस्मिन्, निर्णयः यस्मिन् इति कृतान्तः, इति कृतान्तम बराबर सांख्यशास्त्रम एव, सांख्यशास्त्रम एव तस्मिन्. ठीक आहे. बघा अर्थ. तो वेदांत सिद्धांत असा अर्थ झाला अगोदर, अगोदरच्या परिभाषेत. त्यात अर्थ केला कृतम, कृतम म्हणजे कर्म, तस्य अंत त्या कर्माचा अंत म्हणजे कृतस्य कर्मण परिसमाप्ती. यत्र आहे की नाही. वेदांतात, वेदांताच्या द्वारे प्रतिपाद्य तत्वज्ञानात ज्यावेळेस मनुष्य तत्व साक्षात्कार होतो त्यावेळेस कर्म काही शिल्लक राहतात का, करायचे नाही. तर कर्माचा काय झाला अंत. यत्र सकृतांत त्यालाच म्हणायचं कर्मांत. तस्मिन् कृतांत्य अर्थात वेदांते. आणि सम्यक ख्यायते ज्ञायते परमात्मा आणि नीती सांख्यम अर्थात तत्वज्ञान. हे झालं नाही, झालं होतं. यद्वा नाही रिवाज झाली गाडी. यद्वा म्हणजे सांख्यशास्त्र अर्थ कसा निघाला ते पाहता. संख्यायन्ते याचा अर्थ गण्यन्ते मोजल्या जातात. तत्वानी यस्मिन तत्व ज्याच्यामध्ये त्याला म्हणायचं सांख्य. सांख्यशास्त्रामध्ये तत्व मोजून आहे. किती तत्व आहे सांख्यशास्त्राची माहिती आहे? 25. कळलं की नाही? बिलकुल मोजून. पावणे 25 बी नाही, 25.25 बी नाही, 25 आहे की नाही. गण्यन्ते तत्वानी यस्मिन इति सांख्यम त्याला सांख्य म्हणतात. आणि कृतांत म्हणजे काय मग? कृत अंत. अंत शब्दाचा इथं अर्थ केला निर्णय आहे की नाही. केला आहे निर्णय ज्याच्यामध्ये तत्वाचा त्याला म्हणायचं कृतांत अर्थात सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्रामध्येच तर तत्वाचा काय केला आहे निर्णय. म्हणून कृतांते सांख्ये याचा अर्थ सांख्यशास्त्र असाही आहे. लागला अर्थ? काही असो, तात्पर्य इथं हे आहे काय की कर्माचे कारण 5 आहेत. आणि कशासाठी सांगायचं पण की आत्मा जो मी तो याच्याहून वेगळा आहे म्हणून कर्तृत्वाचा अहंकार धारण करण्याची गरज नाही आहे की नाही हे सांगण्यासाठी. आणि मी अकर्ता आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, भोक्ता पण नाही आहे. आणि जर भोक्ताच नाही आहे तर फल कोणासाठी? भोक्त्यासाठी लागतं ना. मी जर भोक्ताच नाही तर फलाची पण अपेक्षा नाही, कर्तृत्वाचा अहंकार नाही. अशा रीतीने आत्मबोधावर दृढ होण्यासाठी आणि आत्म्याची निर्लेपता लक्षात येण्यासाठी हा विषय चालू झालेला आहे. म्हणजे मग ठीक आहे बुवा, सांगा ते 5 कारण कोणकोणते आहेत कर्माचे सांगतात पुढं. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच
पृथग्विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम् अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्। ठीक, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्विधम् विविधाः च पृथक् चेष्टा दैवं च एव अत्र पंचमम्। ठीक, अन्वय। अधिष्ठानम तथा कर्ता पृथग्विधं च करणं विविधाः च पृथक् चेष्टाः अत्र दैवम एव च पंचमम् अस्ति। 5 कारण काय काय? नंबर 1 अधिष्ठानम। अधिष्ठानम शब्दाचा अर्थ लिहा शरीरम। ठीक आहे, शरीरम। पुढे आहे शरीर एक झालं, पुढे कर्ता हा दुसरा आहे। कर्ता शब्दाचा अर्थ लिहा चिज्जड ग्रंथि अहंकार। चिज्जड ग्रंथि अहंकार। दुसऱ्या भाषेत लिहा झालं तर उपाधियुक्त भोक्ता। उपाधियुक्त भोक्ता अर्थात जीव। चित जडाची चित आणि जड। चित आहे चेतन तत्व, जड म्हणजे अंतःकरण, त्यांची ग्रंथी म्हणजे गाठ, त्यातून निघालेला अहंकार तो, किंवा उपाधियुक्त असणारा भोक्ता जीव तो काय करता। 2 5 पैकी 2 झाले। पुढे तिसरा पृथग्विधम च करणम। पृथग्विधमचा अर्थ आहे अनेक प्रकारम, अनेक प्रकारचे जे करण आहेत चक्षुराधिक इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म, मन बुद्धी चित्त अहंकार 14चा समूह मिळून 1 ते झाले करण 3। पुढे विविधाः च पृथक् चेष्टाः आहे की नाही। तर त्या चेष्टा, चेष्टा शब्दाचा अर्थ लिहा प्राणापानादीनां व्यापाराः। प्राणापानादीनां व्यापाराः। ठीक आहे, म्हणजे काय? प्राण अपानादिकांचे त्याचप्रमाणे इंद्रियांचे जे व्यापार आहे की नाही, अर्थात क्रिया, हे झालं 4थं। ते सुद्धा किती आहे? प्रत्येक इंद्रियाची वेगवेगळी क्रिया आहे, म्हणून विविधाः अर्थात कार्यतः आणि स्वरूपतः पृथग्भूताः। कार्याच्या दृष्टीनेही वेगवेगळे आहेत। चक्षु रूपाला पाहतो, श्रोत्र शब्दाला ऐकतो, वेगवेगळं आहे की नाही। कार्याच्या दृष्टीनेही वेगळे आहे आणि स्वरूपतः त्यांच्या क्रिया वेगळ्याच आहेत। पाय चालायचं काम करतात आहे की नाही, हात घेणे देण्याचं काम करतात वगैरे। विविधाः अलग अलग अशा ज्या पृथक त्यांच्या चेष्टा, हे झालं 4 नंबरला, हे सारे मिळून 4। अत्र दैवम, आणि या कारणकोटीमध्ये 5वं आहे दैव। दैव म्हणजे काय हो? दैवम शब्दाचा अर्थ लिहा चक्षुरादि अनुग्रहाकम आदित्यादि दैवताम। चक्षुरादि अनुग्रहाकम आदित्यादि दैवतम। ठीक आहे, चक्षुरादिकांवर अनुग्रह आहे ज्यांचा, असे जे आदित्यादि देवता, प्रत्येक इंद्रियाची आपापली देवता आहे। ती देवता सुद्धा महत्त्वाची आहे। ती देवता जर नसेल तर इंद्रिय असून सुद्धा त्या इंद्रियाकडून व्यापार घडत नाही। बऱ्याचदा असं दिसतं, डोळे तर खूप चांगले दिसतात पण तो मनुष्य आंधळा असतो। मग का बरं? डोळे नाही का? आहे। डोळ्याला दिसणार रूप नाही का जगात? रूपही आहे, तरी पण त्याला दिसत नाही। याचा अर्थ देवता नाही आहे, देवतेचा अनुग्रह नाही आहे त्याच्या डोळ्यावर, हा अर्थ होतो। ठीक आहे, चला। अत्र दैवम एवच पंचमम 5वं असते। हे 5 कारण आहे कर्म घडण्यासाठी। ठीक आहे, चला। शरीर वांग मनोभिर्य कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा
विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः कर्म प्रारभते न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः। ठीक, पदच्छेद। शरीर वांग मनोभिः यत्कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंच एते तस्य हेतवः। अन्वय। नरः शरीर वांग मनोभिः यत् न्याय्यं वा विपरीतं वा कर्म प्रारभते तस्य एते पंच हेतवः सन्ति। ठीक, अर्थ पहा। नर मनुष्य शरीर वाणी आणि मन यांच्याद्वारे यत कर्म प्रारभते, प्रारभतेचा अर्थ निर्वर्तयती संपादयती, जे काही कर्म करतो मनुष्य या तिघांच्या माध्यमातून आहे की नाही, मग ते कर्म कदाचित न्याय्यम वा विपरीतम वा कसंही असू शकतं। तर न्याय्यम शब्दाचा अर्थ लिहा धर्म्यम, शास्त्रीयम, शास्त्रीय शास्त्रात सांगितलेलं कर्म आहे, धर्म्य कर्म आहे न्याय्यम। विपरीतम याचा अर्थ लिहा अशास्त्रीयम अधर्म्यम। शास्त्राने ज्याचा निषेध केला आहे अधर्म स्वरूप जे कर्म आहे ते। तर आता अर्थ पहा, शरीर वाणी मन यांच्याद्वारे धर्म्य किंवा अधर्म्य न्याय विपरीत कसंही कर्म मनुष्य संपादन करतो, तर तस्य एते पंच हेतव तस्य तस्य सर्वस्य एव कर्मणः, साऱ्या प्रकारच्या कर्मासाठी कारण एते पंच हेतव, हे पाचच कारण आहेत जे की वरच्या श्लोकात सांगितले आहेत। ठीक आहे, म्हणे ठीक आहे सांगितले, त्याचा लाभ काय होणार, कशासाठी सांगितलंय सारं सांगतायत। तत्रैवं सति कर्तार आत्मानं केवलं तुयः पश्यत्यकृत बुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः। तत्रैवं सति कर्तार आत्मानं केवलं तुयः पश्यत्यकृत बुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः। ठीक है, तत्र एवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः पश्यति अकृत बुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः। अन्वय। एवं सति तु यः अकृत बुद्धित्वात् तत्र केवलं आत्मानं कर्तारं पश्यति सह दुर्मतिः न पश्यति। ठीक आहे, बघा काय आहे, तर सांगताय की आत्म्याला जो कोणी कर्ता समजतो त्याची निंदा केली जात आहे, कारण आत्मा कर्ता नाही आहे, कर्ता नसून कर्ता समजणं चुकीचं आहे ना, तीच गोष्ट इथं सांगतात। कारण कर्माचं कर्ता कोण आहे, पाच कारण, आणि असं असून सुद्धा जर कोणी आत्म्याला कर्ता समजत असेल तर तो दुर्मती आहे असं भगवान बोलतात। पंक्ती पहा, एवं सती, एवं सतीचा काय अर्थ आहे, एते पंचहेतवः इति एवं सती, कर्माचे कारण पाच वर सांगितलेली हेतू असताना सुद्धा ते न समजून घेता जो कोणी आत्म्याला कर्ता समजतो तो दुर्मती आहे। पहा, यह अकृत बुद्धित्वात् तत्र केवलम आत्मानं कर्तारं पश्यति, पश्यति काऊन पाहतो, हेतू दिलाय अकृत बुद्धित्वात्। अकृत बुद्धित्वात् याचा अर्थ लिहा शास्त्र आचार्य उपदेश त्यागेन, शास्त्र आचार्य उपदेश त्यागेन असंस्कृत बुद्धित्वात्, असंस्कृत बुद्धित्वात्। ठीक आहे ना, शास्त्रांनी सांगितलेला उपदेश, आचार्यांना गुरुने सांगितलेला उपदेश ऐकायचाच नाही। भले अहंकारी लोक असतात काही काही,
नको तुम्हाला, आम्हाला तुमच्या वेदांताच्या गोष्टी नको, फुकटचे सल्ले नको, असं म्हणून भरकटत जातात, हे की नाही, शास्त्राकडे प्रवृत्त होत नाही. आणि असे ते लोक, त्यांना संस्कारच झालेले नाही आहे शास्त्राचे, त्याग केलाय त्यांनी. शास्त्र आचार्य उपदेश त्यागेन असंस्कृत बुद्धित्वा, त्यांची बुद्धी सुसंस्कारित झालेली नसल्यामुळे विवेक झाला नाही, आणि त्यामुळे ते काय समजतात, तत्र, तत्र म्हणजे सर्वस्मिन कर्मणी, सर्व कर्माच्या बाबतीत केवलम आत्मानं कर्तारं पश्यति. केवलम आत्मानं, केवलम शब्दाचा अर्थ लिहा, निरुपाधिकम असंगम. निरुपाधिक असंग असणाऱ्या आत्म्यालाच काय म्हणतात, कर्ता असं समजतात. पण आत्मा अजिबात करता नाही आहे, ठीक आहे ना. आत्म्या ठिकाणी कर्तृत्व म्हणून जे प्रतीतीला येतं ते उपाधीमुळे प्रतीतीला येतं, वस्तुतः शुद्ध आत्म्या ठिकाणी कर्तृत्व नाही. बघा, आत्मानं करता, परंतु जो कोणी आत्म्या ठिकाणी कर्तृत्व पाहतो, आत्म्याला करता समजतो, स दुर्मती न पश्यती. न पश्यती म्हणजे सम्यक न जानाती, यथार्थ रूपाने तो जाणतच नाही, कारण तो दुर्मती आहे. दुर्मती शब्दाचा अर्थ काय, कुत्सिता, विपरीता, दुष्टा, निरंतरम जनन मरण प्रतिपत्ती हेतुभूता मती अस्य इति दुर्मती. लिहून घ्या दुर्मती शब्दाचा अर्थ. कुत्सिता, विपरीता, दुष्टा, निरंतरम जन्म मरण जनन मरण प्रतिपत्ती हेतुभूता. जनन मरण प्रतिपत्ती हेतुभूता मती अस्य इति दुर्मती. त्याची मती, त्याची बुद्धी कुत्सित आहे, विपरीत आहे, दुष्ट आहे, बार बार जन्ममरणाला, जन्ममरण प्राप्तीसाठी कारणभूत होणारी त्याची बुद्धी आहे. म्हणून भगवान म्हणतात तो दुर्मती आहे. अहो म्हणजे भगवान, देवा तुम्ही दुर्मती कोणाला म्हणावं हे सांगितलं, पण सुमती बी तर सांगा, सुमती कोणाला म्हणायचं, मग त्याचाही उल्लेख करतात खालच्या श्लोकात. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. ठीक है, पदच्छेद. यस्य नाहंकृतः भावः न अहंकृतः भावः बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वा अपि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. अन्वय. यस्य अहंकृतः भावः न, यस्य बुद्धिः न लिप्यते स इमान् लोकान् हत्वा अपि न हन्ति न निबध्यते. ठीक आहे जी. आत्म्याला जो कर्ता समजत नाही, अकर्ता समजतो, आहे की नाही. अकर्ता आत्म्याला मानणाऱ्याची प्रशंसा केली जात आहे. काय म्हणतात पहा, यस्य पुरुषस्य, या पुरुषाच्या ठिकाणी अहंकृत भावन, भाव, भाव शब्दाचा अर्थ अभिप्राय. कोणता अभिप्राय नाही आहे, अहंकृत. अहंकृत शब्दाचा अर्थ लिहा, अहम कर्ता इति. अहम कर्ता इति भाव, अहंकृत भाव. मी करता आहे याला म्हणायचं अहंकृत, असा भाव. न ज्याच्या ठिकाणी नाही, मी करता आहे असा भाव ज्याच्या ठिकाणी नाही. पुन्हा आणखीन यस्य बुद्धी न लिप्यते, आहे की नाही. कुठं लिप्त होत नाही, इष्ट अनिष्ट कर्मामध्ये ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, इष्ट कर्मा ठिकाणी लिप्त होत नाही. ठीक आहे ना. अनिष्ट कर्मा ठिकाणी लिप्त होत नाही, कुठंच लिप्त होत नाही. यस्य बुद्धी न लिप्यते. ठीक आहे ना. म्हणजे
इष्ट किंवा अनिष्ट बुद्धी धारण करून कर्मामध्ये ज्याची बुद्धी आसक्त होत नाही, की हे कर्म इष्ट आहे म्हणून आसक्त होत नाही, अनिष्ट आहे म्हणून द्वेषही करत नाही, तेच यस्य बुद्धी न लिप्यते स असा पुरुष इमान लोकान हत्वापि न हंती. सह कोण? सह शब्दाचा अर्थ लिहा, देहादि व्यतिरिक्त आत्मदर्शी. देहादि व्यतिरिक्त आत्मदर्शी, देहाहून अलग माझा आत्मस्वरूप आहे, चेतन तत्व मी आहे असा जाणणारा पुरुष, की ज्याला कधीच मी करता म्हणून अहंकार उत्पन्न होत नाही, ज्याची बुद्धी कर्म आणि कर्मफळात लिप्त होत नाही, असा पुरुष काय हो? इमान लोकान. इमान लोकान सर्वान अपि प्राणिन, सारे जगातले प्राणी, मनुष्य अधिक सर्व, आहे की नाही? इमान लोकान हत्वा अपि. हत्वापि म्हणजे लोकदृष्ट्या हत्वापि. त्याने समजा कोणाला मारलं जिवंत, लोक समजतात की याने मारलं म्हणून, आहे की नाही? पण आत्मदृष्टीने तो स्थित आहे आपल्या ठिकाणी. त्याच्या आत्मदृष्टीने, ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने, वेदांताच्या दृष्टीने त्यांनी मारून सुद्धा त्यांनी मारलेलं नाही, आहे की तेच म्हणतात इमान लोकान हत्वा अपि. लोकदृष्टीने त्यांनी मारलाय असं असलं तरी न हंती. न हंती याचा अर्थ लिहा, पारमार्थिक दृष्टी अपेक्षया न हंती. पारमार्थिक दृष्टी अपेक्षया न हंती. पारमार्थिक दृष्टीच्या अपेक्षेने तो मारत नाही कुणालाच. आणि म्हणून काय? न निबध्यते. म्हणून त्या त्या कर्माच्या फलापासून तो बंधनाला प्राप्त होत नाही, आहे की नाही? ज्ञानीपुरुषाच्या हातून 3 लोकांचा घात जरी झाला तरी त्याने केली ही मातू बोलोची नये, असं माऊली पण बोलतात. पूर्णोवी काय आठवती कोणाला? अभ्यास कमी आहे, चला रोज वाचन असलं पाहिजे. संत वाङ्मयाचा अर्धा तास 1 तास तरी झालं. हत्वापि स इमा लोकान न हंती न निबध्यते, असा जो पुरुष तो सुमती आहे. आणि जो स्वतःला करता भोगता समजतो तो दुर्मती आहे. विवेचन झालं. आता या श्लोकात जी गोष्ट सांगितली काय? स इमा लोकान हत्वा अपि न हन्यते, हीच गोष्ट चांगल्या रीतीने कळावी, दृढ व्हावी, याकरिता काही प्रक्रिया पुढं मांडल्या जात आहे 18व्या श्लोकापासून. म्हणून तो विचार आपण उद्या घेऊया. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य